तर मित्रांनो, मी आलोय आता मंगलनाथ मंदिरकडे आणि हे आहे बायपास माजलगावचा. माझ्यासोबत हे सगळे हसायलेत. आणि हे बघा मंगलनाथ मंदिर एकदम रोडच्या साईडलाच आहे. चला आपण मंदिर बघूया. पाहू शकता मंदिराचा परिसर. मंदिर किती वर्षापासून आहे? स्थापना कशी झाली? मंदिराचा इतिहास थोडाफार माहिती आहे का? पूर्ण हे जुनं आहे. इतिहास म्हणजे आमची चौथी पिढी चालू आहे बघा. चौथी पिढी चालू आहे. चौथी पिढी चालू आहे यांचा. आणि मंदिराची स्थापना कशी झाली आणखी माहित नाही कसे काय. तरी अंदाजा किती वर्ष झाले असतील? एक काही इतिहास म्हणजे पोथी पुराणात काय असेल ना इतिहास? पोथी पुराणात काय ना, मंगलनाथ हे मत्स्य पुराणमध्ये बघा. मंगलनाथ मत्स्य पुराणमध्ये मंगलनाथचा एक त्याच्यामध्ये सारांश आहे म्हणा. आणि त्याच्यामधून आपल्याला माहिती भेटेल. धन्यवाद काका. वस्तू ठेवल्या आहेत, माळ वगैरे, जे देवाला पूजेचं साहित्य वगैरे. एक जनरल स्टोर आपल्यासारखं केलेलं आहे. मंदिराचा सभा मंडप. एक मंदिर दुसरं कशाचं होईल माहित नाही का? राम लक्ष्मण सीता मंदिर. पादुका ठेवलं. देवीच्या मंदिरच्या बाहेर थोडे शिल्प आहेत की जुन्या काळातील. इथं नंदी, महादेवाची पिंड आणि एक देवीचं शिल्प दिसतंय. हे सीतारामजी महाराज जाधव यांची समाधी आहे इथे, पाहू शकता. आणि ज्यांना आपण माहिती विचारली मंदिराची, त्यांचे वडीलच आहेत. आणि त्यांची मूर्ती इथं तयार करून बसवलेली आहे. की छान मूर्ती पाहू शकता. इथे एक महादेवाची पिंड दिसते, शिवलिंग दिसतो. एकदम झाडीचा परिसर, एकदम मस्त गार्डन. आणि हे आवळ्याचे झाड आहे. गाय बांधली. किती रम्य परिसर आहे, पाहू शकता. आणि लेकरांना खेळण्यासाठी तिकडे आहे पाणी पिण्याची सोय. इथे एक शनिदेवाचं देव आहे म्हणून दर्शन घेतात सगळे. तेल वगैरे. इकडे लेकर खेळायले, इकडे जाऊया आपण.
तुम्ही ओळखील नाही यांना ओळखील नाही यांना मी ओळखील पण कुठतरी बघितल्यासारखं दिले की करायला चांगलं ओळखील तुम्हाला तुम्हाला खेळायचं नाही कधी खेळायचं नाही काय पोर माणसं आहे ती लहानच का खेळायला आता